सरकारने शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी। दत्तात्रय सदगीर शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात जी कर्जमाफी झाली ती व तिच्यापासून 90% शेतकरी वंचित राहिल्याचे मत आढळा विभागाचे सामाजिक कार्यकर्ते श्री दत्तू सदगीर यांनी केले। स्टार न्यूजशी बोलताना ते म्हणाले की शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिली तिचे निकष व अटी अत्यंत कठोर होत्या, त्यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले। राज्य सरकारने 3 लाखांपर्यंतचे सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। शेतकऱ्यांच्या कृषी मालाला शाश्वत हमीभाव द्यावा। हमीभाव नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे कोणते भांडवल वसूल होत नाही। शेतकऱ्यांचा भाजीपाला व इतर पिके शेतकऱ्यांचे निघतात तेव्हा बाजारभाव नसतात। वीज, पाणीपट्टी, रासायनिक खते, मजुरी यांचा विचार करता शेतकऱ्यांना शेती करणे परवडणारे नाही। पूर्वी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत एकत्र कुटुंबात मजुरी घरची असायची। बैलजोडी, अवजारे हे शेतकऱ्याचे असायचे, मात्र नाही। औद्योगिकीकरण व यांत्रिकीकरणामुळे शेती परवडणारी राहिलेली नाही। डिझेल, पेट्रोलचे वाढते दर याच्यामुळे शेतकऱ्याला पैशाने इंधन विकत घेऊन शेती करावी लागत आहे। आज शेतकऱ्याकडून मजुरीचे पैसे सुद्धा शेतकऱ्याकडे नाहीत। शेतकरी कुटुंबात मुलांचे लग्न कार्य, सुखदुःखाचे प्रसंग ह्या गोष्टी व महागाई, जीएसटी याच्यामुळे शेतकरी आर्थिक मेटाकुटीस आलेला आहे। शेतकरी हा जगाचा पोशिंदा ओळखला जातो। शेतकऱ्याला शाश्वत बाजारभाव नाही, मात्र शेतकऱ्यावर अवलंबून असलेल्या मजूर, कामगार, भूमिहीन लोक यांच्या बाबतीत फारच विदारक स्थिती आहे। ग्रामीण भागात 12 बलुतेदार, कारागीर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। कोणत्याही पारंपरिक व्यवसायाला स्थान नसल्याने कारागीर वर्गाला बेकारीला सामोरे जावे लागते आहे। केंद्र सरकारने, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्जमाफी करावी। कर्जमाफीच्या जाचकटी व शर्ती कमी कराव्यात। शेतकऱ्याची 3 लाखांपर्यंतची कर्ज सरसकट माफ करावी अशी मागणी दत्तात्रय सदगीर, नामदेव आवारी, दत्ता होडगीर, राजेंद्र गोसावी, लक्ष्मण वाघचौरे, विरगावचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अण्णा वाघचौरे यांनी केले। नमस्कार, मी दत्तात्रय सदगीर सर्व महाराष्ट्रातील गरीब शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारला विनंती करीत आहे की आपण 3 लाखापर्यंत अतिशय अडचणीत आलेला महाराष्ट्रातील शेतकरी त्यांची 3 लाखापर्यंत सरसकट बिगर अटी शर्ती न लावता कर्जमाफी करावी अशी संपूर्ण अकोले तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो। ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस कर्जमाफी केली, परंतु इतक्या जाचक अटी टाकल्या का शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसल्याचं कारण केलं। 2016, 2015 थकीत पाहिजे, 2019ला पुनर्गठन झालेलं नाही पाहिजे, जाचक अटी टाकून 10% सुद्धा शेतकरी महाराष्ट्रातले बसले नाही। त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारनं सुद्धा कर्जमाफी केली, महात्मा ज्योतिबा फुले, तिच्यात पण इतक्या जाचक अटी टाकल्या कारण 10% सुद्धा महाराष्ट्रातले शेतकरी बसले नाही। 90% गरीब शेतकरी वंचित राहिले आणि शेतकऱ्यांवर या सध्याच्या काळामध्ये 10-15 वर्षामध्ये इतकं आसमानी संकट, अतिवृष्टी, नापिकी, त्याच्यानंतर हजारो संकटातून शेतकरी जात आहे। 65,000 कोटीची कर्जमाफी जे उद्योगपती, करोडपती त्यांची तुम्ही करण्यात आली, परंतु माझ्या गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही का करत नाही? ज्यावेळेस शेतकऱ्याची कर्जमाफी करायचा विषय येतो त्यावेळेस सगळेच खासदार आणि सगळेच आमदार आपल्या कामाला जातात आणि कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याबद्दल आवाज उठवत नाही। तर खासदार आणि आमदारांना महाराष्ट्रातल्या माझी हात जोडून विनंती शेतकऱ्याच्या वतीने, आपण ज्या पद्धतीने राजकारणामध्ये प्रयत्न करतात, ज्या पद्धतीने सक्रिय असतात, त्या पद्धतीने आपण राज्यसभेत, लोकसभेत आणि महाराष्ट्रात आमदारांनी सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने आवाज उठवला पाहिजे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे। दुसरा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, ह्या यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टर सगळं शेतमजूर जे आयुष्यभर शेतमजुरी करतात, ज्या माझ्या महिला भगिनी आणि माझे बांधव, त्या कुठेही नोंद नाही आणि कुठली फॅसिलिटी सरकारकडून त्यांना नाही। बाकीच्या कामगारांना विमा असेल, बाकीची सरकारची फॅसिलिटी असेल, सगळी भेटते, परंतु जो आयुष्यभर माझी गरीब महिला, गरीब बांधव शेतीवर अवलंबून आणि शेतीवर मजुरी करतो त्याची पण या सरकारने नोंद करून त्याला 3,000 रुपये महिन्याला चालू करण्यात यावं अशी विनंती करतो। जय हिंद, जय श्रीराम, जय कृष्ण। स्टार न्यूज साठी भाऊसाहेब अण्णा वाघचौरे, अकोले।